हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर सुनीता बच्छाव या चॅनलमध्ये. इथे मी लॉबद्दल खूप काही सांगत असते. तर क्वेश्चन असा आला आहे की लॉ टीचर किंवा लॉ लेक्चरर किंवा लॉ प्रोफेसर बनण्यासाठी काय काय करावं लागतं. खूप सोपं आहे. आज हेच डिस्कस करूया की लॉ लेक्चरर जर बनायचं असेल, लॉ टीचिंगमध्ये जायचं असेल तर खूपच छान ऑप्शन आहे हा. सिक्युअर आहे ऑप्शन आणि तुम्ही ट्राय करू शकता. आणि आजकाल इतके सारे लॉ कॉलेजेस आहे, तर त्या लॉ कॉलेजेसला नेहमी टीचर्सची आवश्यकता असतेच. प्रायव्हेट आहेत, गव्हर्मेंट आहेत. आणि त्यामुळे लॉ टीचर बनणं कसं तो प्रवास होईल हे मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी तर तुम्हाला LLB कंप्लीट करावी लागेल. LLB नंतर तुम्हाला मास्टर्स डिग्री असते LLM, जी 2 वर्षांची होती, आता 1 वर्षांची झाली आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये 1 वर्षांची आहे, कुठं 2 वर्षांची अजूनही चालू आहे. तर LLB म्हणजे जनरल सारे सब्जेक्ट तुम्ही स्टडी करता. मास्टर्स डिग्रीला जेव्हा जाता LLMसाठी, तेव्हा तुम्ही स्पेशलायझेशन घेऊ शकता. तर स्पेशलायझेशनमध्ये काय तुम्हाला घेता येईल, तर तुम्ही जसं की क्रिमिनलमध्ये इंटरेस्ट असेल तर क्रिमिनल लॉ, कॉन्स्टिट्युशनल लॉ, ह्युमन राईट्स, कॉर्पोरेट लॉ, बिझनेस लॉ, अशा खूप साऱ्या शाखा आहेत. IPR, खूप साऱ्या शाखा आहेत. तर यामध्ये तुम्ही तुमची ज्याकडे इंटरेस्ट असेल किंवा खूप चांगले मार्क्स ज्या विषयामध्ये मिळतात, तो एक विषय तुम्ही चूज करून त्याच्यामध्ये मास्टर्स करू शकता. आता LLM झाल्या तुम्हाला लगेच लॉ लेक्चरर बनता येईल का? तर हो, तुम्ही एक टीचिंग असिस्टंट म्हणून फॉर एक्सपिरियन्स पर्पज ओनली कुठल्याही कॉलेजला जॉईन होऊ शकता आणि शिकू शकता मुलांना. म्हणजे एक्सपिरियन्स काउंट केलं जाईल, पण सॅलरी खूप कमी असेल. कारण जर तुमच्याकडे सेट आणि नेट नसेल, सेट किंवा नेट, तर नेट म्हणजे काय, तर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आहे, जी घेतली जाते, पूर्ण भारतभर अप्लिकेबल असते. आणि सेट म्हणजे काय, तर स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी. जसं महाराष्ट्रासाठी तर महाराष्ट्राची सेट असेल, दिल्ली असेल तर दिल्लीची सेट असेल, असं डिफरंट सेट त्या स्टेटसाठी असते. आणि जेव्हा तुम्ही सेट पास होता तेव्हा तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्येच लॉ लेक्चरर बनू शकाल. पण जर तुम्ही नेट क्लिअर केली तर तुम्ही पूर्ण भारतामध्ये कुठेही लेक्चरर बनू शकता. तर सेट किंवा नेट झाल्यावर लगेच तुम्हाला जॉईन व्हायचं असेल कुठे, तर तुम्ही ॲप्लिकेशन चालू करू शकता ॲज अ फ्रेशर म्हणून किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून पण चान्स येऊ शकतो. जेव्हा तुम्ही LLB किंवा LLM करत असता, या दरम्यानच तुम्ही काय करत चला की रिसर्च पेपर, कुठले रिसर्च तुम्ही पेपर सबमिट करू शकता. जसं सेमिनार्स आहे, वेबिनार्स आहे, डिफरंट लॉ कॉन्फरन्सेस आहेत, हे तुम्ही अटेंड करणं सुरू करा. म्हणजे कसं तुमचे पेपर्स पण साईड बाय साईड तुमचं तयार होत जातील. म्हणजे रिसर्च पेपरला खूप महत्त्व आहे. जर तुमच्याकडे 10-12 रिसर्च पेपर असतील, सेट किंवा नेट किंवा LLM असेल, तर लगेच तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे रिसर्च पेपरचा खूप प्रभाव पडतो. तर आता हे रिसर्च पेपर कसं, तर तुम्हाला 1-2 वेबसाईट, जसं लॉ मंत्रा, लॉ ऑक्टोपस, या 2 अशा खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत, इंडियन कानून वगैरे. त्याच्यावर जाऊन तुम्ही या कुठे कॉन्फरन्स आहे, कुठे सेमिनार आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीचं वेबिनार आहे, कुठलं काय, हे सगळं तुम्ही त्याच्यावर चेक करून, जर तुमच्या विषयाशी निगडीत असेल, आवडता विषय असेल, तर तुम्ही लगेच त्या कॉन्फरन्सला, सेमिनारला, पेपर पब्लिकेशनला अप्रोच होऊ शकता आणि तुमचा पेपर सबमिट करू शकता. तर हे रिसर्च पेपर्स आणि पब्लिकेशन्स खूप महत्त्वपूर्ण ठरतं जेव्हा तुम्ही लेक्चरर बनणार आहात आणि तेच करिअर पुढे चालवणार आहात. तर नेक्स्ट पार्ट येतो तुमचा CV म्हणजे रिझ्यूम पण म्हणतो आपण, किंवा मग बायोडाटा. तर CV असा बनवायचा असतो की खूपच तो अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सारे हे असले पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे तुम्ही जे छोट्या ॲक्टिव्हिटीज जरी करत असाल, म्हणजे कुठं प्लांटेशन ड्राईव्हला गेलात किंवा कुठं तुम्ही असंच एखाद्या आश्रमशाळेला किंवा वृद्धाश्रमाला भेट दिली, तिथं काही तुम्ही त्यांना दिलं थोडंफार, तर असं साऱ्या छोट्या ॲक्टिव्हिटी तुम्ही CV ॲड करत राहा. किंवा मग तुम्ही कुठे रिसोर्स पर्सन म्हणून कुठे भाषण दिलं, काही असो, सिंगिंग कॉम्पिटिशन, कुठलंही चालतं, तुम्ही CV टाकत चला आणि त्यानुसार तुमचा CV मोठा होत जाईल आणि तुमचा एक्सपिरियन्स पण त्याच्यामध्ये दिसत जाईल की तुम्ही खूप काही करता आहात. तर CV बिल्डिंग जे असतं, CV बनवणं जे असतं, ते खूपच महत्त्वाचं असतं. CV कसा बनवायचा काय ते मी नेक्स्ट टाईम शेअर करीन. आता CV जर झाला आपला तयार, आता कसं, तर तुम्ही ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा जॉब सर्च करू शकता. स्पेशली LinkedIn आहे, नंतर फेसबुकवर पण खूप सारे ग्रुप्स असतात, जसे की लॉ लेक्चरर्सचे ग्रुप्स असतात, ते पण तुम्ही जॉईन करून बघू शकता की कुठे वॅकन्सी आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये काय चाललं आहे. स्पेशली LinkedInमध्ये पण भरपूर जागी ते जेव्हा वॅकन्सी निघते युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये, किंवा Naukri.com आहे, अशा खूप साऱ्या वेबसाईट्स जे असतात ते ज्या कॉलेजच्या वॅकन्सी निघतात त्या कॉलेजच्या नावासहित ते पब्लिश करत असतात.
मग तेव्हा तुम्ही या सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही त्याचा वापर करून तिथे अप्लाय करू शकता. जसं मी पण जेव्हा मला लॉ लेक्चरर व्हायचं होतं तेव्हा मी पण ऑनलाईन नेहमी सतत सर्च करत असायचे की कुठली युनिव्हर्सिटी काय. खूप साऱ्या प्रायव्हेट आणि पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत. तर तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केला चांगलं असेल तर तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता. आता तुम्ही म्हणाल लॉ लेक्चररची सॅलरी किती. हा एक क्रुशियल क्वेश्चन आहे. तर बघा कसं आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ते त्यांच्याच त्याच्यानं ठरवतात की त्यांना किती द्यायचं आहे. जर फ्रेशर असेल तर कमी असते सॅलरी आणि जर एक्सपिरियन्स असेल तर सॅलरी जास्त असते. पण स्टार्टिंगला जी बेसिक सॅलरी आहे जी कुठलीही युनिव्हर्सिटी देते ती 57,000 असते. 57,000ने तुम्ही फ्रेशमध्ये पण स्टार्ट करू शकता. म्हणजे बेसिक सॅलरी आहे 57 स्टार्टिंगसाठी. नंतर मग 1 लाख 2 लाख 3 लाखापर्यंत पण जाते. जसं जसं तुमचं एक्सपिरियन्स वाढत जाईल, तुमचे ग्रेड वाढत जायचं. जर तुम्ही आता समजा असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन झालात, मग 4-5 वर्षांनी तुम्ही असोसिएट प्रोफेसर व्हाल तर सॅलरी वाढत जाईल. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही प्रोफेसर व्हाल तर अजून सॅलरी वाढत जाईल. प्रिन्सिपल पण होत आहेत, कॉलेजचं डायरेक्टर पण होत आहेत. म्हणजे खूप सारे चान्सेस आहेत. आणि लॉ कॉलेजेसची इतकी भडीमार झाली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघाल किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये गावोगावी छोट्या छोट्या ठिकाणी तुम्हाला लॉ कॉलेजेस दिसतात. तर अशा जागी तुमची डिमांड आहे. लॉला तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नक्कीच लॉ लेक्चरर हा बेस्ट ऑप्शन आहे. तर ट्राय करत राहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.